इस मरतबा हवाई फायर, लेकिन लॉन्ग और बढ़िया कैच, आउटस्टैंडिंग कैच यहाँ पे संजय विश्वकर्मा द्वारा। ऐसा लग रहा था मानो गेंद यहाँ पे गिर जाएगी नो मैंस लैंड पे, लेकिन तेजी के रफ्तार से निकल गई, गोली के रफ्तार से, और कैच लपक लिया। बढ़िया कैच, वन ऑफ द बेस्ट कैचेस ऑफ सीके किंग बिग बैश। बढ़िया कैच, विकेट की हुई है प्राप्ति, रहते हुए अमर सकपाल। बहुत ही बढ़िया गेंद, अपील हुई है यहाँ पे, विकेट का पतन होता हुआ, बड़ा झटका लगता हुआ, लेकिन अंपायर्स कॉल, मेन अंपायर्स ने अभी तक कुछ कहा नहीं है जी। बिल्कुल विकेट का पतन है जी, बिल्कुल आउट घोषित किया है। बेहतरीन गेंदबाजी करते हुए दोबारा किरण भोईर इस मुकाबले में भी। अमर सकपाल रवाना पेविलियन, उनकी जगह भरने आ रहे हैं नए बल्लेबाज। This is up in the air once again. Once again, Sagar is underneath, and this time he held it quite nicely. So at the end of the third over, it's 18 on the board for the loss of 6 wickets. इस मरतबा हवाई फायर, गेंद हवा में, गणेश उसके नीचे आते हुए, विकेट का पतन। महत्वपूर्ण विकेट, अथर्व पावस्कर रवाना पेविलियन। एक बढ़िया ऑलराउंडर खिलाड़ी स्वयं महेश पांचाल, रबर बिग बैश जो कि सेंट्रल में आयोजन किया गया था, पावर्ड बाय मिलिंद काजरोकर सर। क्या बेहतरीन उम्दा श्रेणी की गेंदबाजी की थी इन्होंने तीनों ही मुकाबले में। फिनाले में भी क्या बेहतरीन, जबकि 6 गेंदों में 9 रनों की जरूरत थी, और बढ़िया लय में तब नजर आए थे उस पूरे श्रृंखला में मनोज पवार, उनको भी रोके रखा। क्या बेहतरीन गेंदबाजी की थी महेश पांचाल ने। चांगली गोलंदाजी यावेळेला देखील समोरच्या क्षेत्रामध्ये उडवण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, क्षेत्ररक्षक आहेत, कोणतीही चुकी करणार नाहीत आदू, आणि हिते मात्र खेळ समाप्त होतोय अतुल गोसावी यांचा, आणि सीके किंग या संघाला लागतोय तिसरा हादरा। यावेळेला हितेश नागरे नवीन बॅटर येत आहेत, आणि आल्या आल्या बिगिट करण्याचा प्रयत्न, साहिल कोणतीही चुकी करणार नाहीयेत, एक चांगला झेल, बॅक टू बॅक दुसरा विकेट घेण्यात यशस्वी होत आहेत तुषार, आणि गोल्डन डकचे शिकार ठरत आहेत हितेश नागरे। बॅक टू द पवेलियन, धावसंख्या स्थिरावली आहे ती 25 या धावसंख्येवरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। हॅट्रिक जर इथे जर तुषार यांनी जर हॅट्रिक घेतली तर मिलिंद काजोळकर म्हणजे संघ मालक यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय विकेट हॅट्रिक साठी। 2 विकेट कमबॅक। This is, oh, that's an outside edge. Ganesh Khedekar is back in the hut. That's a body blow this time from Tandav 11.
That's what I said. He has been able to crawl back in his bowling spell. He has been a little expensive in the first three deliveries. Then after that, he has been able to come back. Nicely bowled. That was a raging delivery. Wicket goes down. That's one outstanding delivery. I believe it came a little bit inside, swung a little bit, and he has that capacity. He has that skill to swing that red ball, to swing that wide ball a little bit. दरम्यान किरण पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज. प्रदीप यांच्यासाठी यावेळेला समोरच्या दिशेने पुन्हा एकदा मिस टाइम आणि चेंडू हवेमध्ये आहे. तुषार येत आहेत, कोणतीही चुकी नाहीये आणि पहिला हादरा लागतोय. पहिला गडी गारद प्रदीप. बॅक टू द पवेलियन. Kiran Bobde going left arm around the wicket. This is nicely bowled. Oh, Fox the batsman completely. Middle stump is uprooted over there. Third, fourth wicket down for team Tandav 11. New batsman coming in, Mahesh Panchal. 11 deliveries to go. 11 deliveries to go, 59 runs to win. They require big hits on each delivery. Last delivery of the penultimate over. Goes down the track, and this time he is foxed by the bowler. Wicket goes down, and this is the final lane in the coffin, I believe. At the end of the third over, it's 27 runs for the loss of 5 wickets. Still require 55 runs to win of 6 deliveries. So Shahid coming on to bowl this over. I believe before the finale, they will just like to have a check on Shahid as well. This is up in the air. And this is the wicket they wanted. Definitely quite an experienced seasoned campaigner. Kiran Bobde has his hand high. Wicket goes down. The second wicket down. Hrithik is back in the hut. That's a body blow once again for Team Manas Enterprises. New batsman coming in, the younger, dynamic, talented all-rounder, the captain himself, Atharva Pavaskar. यावेळेला स्टेप आउट खेळले. चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न आणि फटका फसलाय आणि इथे मात्र फलंदाज बाद होत आहेत. जुगेश यादव यांची खेळी मात्र इथे समाप्त होतीये. आपण पाहतोय टीव्ही स्क्रीन वरती MK क्रिकेट अकॅडमीचे संघमालक मिलिंद काजोळकर हे देखील इथे उपस्थित आहेत आणि विकेट गेल्यावरती देखील टाळ्या वाजवतात, कारण की त्यांना माहिती आहे ही विकेट किती खूप महत्वाची होती आणि त्यासाठी मात्र इथे आपल्या संघाला चेअरअप करताना देखील पाहायला मिळतात. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत. अयाज खूप चांगली गोलंदाजी तर केली होती और इस बार शॉट ऑफ लेंथ गेंद हवा में और बढ़िया कैच लपका. आउटस्टैंडिंग कैच यहाँ पे. ऐसा लग रहा था माधव आदेश सेटल डाउन होने वाले उस कैच के ऊपर, लेकिन बढ़िया जज किया वहां पे शाहिद ने. विकेट का पतन होता हुआ पहला झटका लगता हुआ हर्ष रवाना पेविलियन. ओवर वन इस बार और बढ़िया गेंद. विकेट का पतन है, बाहरी किनारा, विकेट का पतन. यहां तक आवाज आई जी. बिल्कुल बहुत ही बढ़िया सही निर्णय दोनों ही अंपायर अशोक सर और राजू सर द्वारा. अभी भी 2 गेंदें आनी शेष. बढ़िया गेंदबाजी करते हुए MK एकेडमी के